त्यांना आत्ता मी भेटलोय आणि 3 दिवसापूर्वी जो अपघात झाला वरळीमध्ये, तर त्यांच्या पत्नीला 3 ते 4 किलोमीटर त्या मुलाने फरफडत नेलं. पहाटे 5च्या दरम्यान हा अपघात झाला. एक कुणी कुटुंब जे व्यवसायासाठी सकाळी बाहेर पडतं आणि बाहेर पडल्यानंतर पाठोपाठ त्याचा असा अपघात होतो, ही कल्पना करवत नाही अशी परिस्थिती आहे. प्रदीप नवकांचं जे दुःख आहे ते महाराष्ट्राचं दुःख आहे आणि प्रदीप नवका ज्या पद्धतीने आत्ता बोलतायत की माझ्या पत्नीला माझ्या डोळ्यासमोर मारताना मी बघतोय, प्रचंड वेदनादायक हा विषय आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाच्या वडील काय गाडी घ्यायला येतो, नेमप्लेट काय काढतो, दुसऱ्या दिवसाचा जामीन काय होतो, तो मुलगा काय सापडत नाही, सापडल्यानंतर त्याला परत न्यायालयीन हे मिळतं. मग याच्यामध्ये कलमाचा बी गडबड आहे आणि तो का सापडला नाही हे पोलीस अधिकाऱ्यांचं अपयश आहे त्याच्यामध्ये. आणि आपण बघितलं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आज पब संस्कृती आहे. गोरगरीब लोक पाटे व्यवसायाला जातात, धंद्याला जातात.